हॅलो गाईज, तर हा आमच्या दोघांचा फर्स्ट ब्लॉग आहे आमच्या चॅनलवर. तर आम्ही डिसाईड करत होतो ब्लॉग करायचं नाही करायचं, पण आज म्हटलं आज आम्ही बाहेर चाललो. आमच्या लोकांचं अचानक डिसाईड झालं की बाहेर जायचं फिरायला जात होतो आम्ही नॅशनल पार्कला. तर आम्ही लोक आता निघालो आहे. आता सध्या तर वाजले 4, काय माहिती चालू असेल नसेल. आमचं ॲक्च्युली लेट आमच्या फ्रेंड्समुळे झालं आहे, कारण त्यांना सांगून पण त्यांनी कपडे वगैरे काय प्रॉपर घालून आले नाही. त्यामुळे आता आम्ही मार्केटमध्ये येऊन कपडे घेतलेत त्यांच्यासाठी आणि आम्ही आता निघालो आहे. आता किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? चेक करतो 1 मिनिट. 1 तास. 1 तास म्हणजे जवळपास आपल्याला 5 होणार आहेत. आणि हा मी तुम्हाला बोलली माझ्या फ्रेंडने कपडे विसरले, त्याला मेमो देऊन पण, तर तो हाच आहे. आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो आहे. आम्हाला हवा भरायची आहे आणि माझ्या मित्राला तिथे तुम्ही पाठी बघू शकता, त्याला पेट्रोल भरायचं आहे. आज आम्ही निघालो तर आहे न्यूट्रू. आज आम्ही निघालो आहे, संडे होता म्हणून तिथे नॅशनल पार्कला जायला. पण आज काही पाऊसच पडत नाही आहे, पूर्ण ऊन सगळीकडे आहे. आता तिथे गेल्यावर तरी पाऊस मिळतो का आम्हाला बघायला लागेल. आणि तिथे आता ETA ऑलरेडी 5 दाखवतात आणि मी सगळ्यांना सांगितलं की नॅशनल पार्क 7 वाजेपर्यंत ओपन राहतं, पण खरं तर ते 6 वाजेपर्यंतच ओपन आहे. आता तिकडे पोहोचायलाच 5 होतात. आता माहीत नाही एंट्री मिळते की नाही, आणि मग मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावर सांगेल की त्याची एंट्री फी वगैरे किती आहे ते. तर आपण आता डायरेक्ट भेटूया. आता मध्ये काय रस्त्यात असेल तर सांगेल. आम्ही खायला बर्गर किंगला थांबलेलो, पण मी तिथे काही व्हिडिओ वगैरे केला नाही. तर आता पेट्रोल भरून झालं, हवा भरून झाली की आम्ही निघू. आता आम्ही सध्या सांताक्रूजला पोहोचलो. चेंबूरवरनं सांताक्रूजचा काय 5 मिनिटाचं 10 मिनिटाचंच अंतर आहे. आता आम्ही सध्या सांताक्रूजला पोहोचलो आहे, तर भेटू तिथे. काहीच आता मला बघून वाटतंय पाऊस होणार. काळे ढग आलेत. आता बघू, हे बघा पूर्ण काळे ढग आलेत वरती. पाऊस पडला पाहिजे यार, एवढं भिजायसाठी आली आणि पाऊसच नाही पडला तर काय फायदा आहे. गाईज आता आम्ही इथे नॅशनल पार्कला पोहोचलो आहे. 5 वाजलेत आता, आणि पण इकडे सगळं बंद झालं आहे, फक्त गार्डन सुरू आहे. आणि ह्या लोकांनी पर पर्सन 103 म्हणजे 103 रुपये फी घेतली आहे. आणि आमच्या चौघांचं झालं 412 रुपये. आणि फक्त गार्डन फिरायला आम्ही 412 रुपये भरले आहेत. रोनक तर बोलतोय फक्त गार्डनच फिरायचं होतं, तो तिथे चेंबूरला डायमंड गार्डन फिरायचं होतं. पण आता बघू आतमध्ये गार्डनमध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगते. तिथे बरेच फॉरेनर वगैरे पण आलेले दिसत आहेत. ना काहीच, आपण नॅशनल पार्कला पोहोचलोय. बोला काहीतरी. अरे आम्ही आलोय. मी बोलते ना, हा प्लॅन शिवानीचा आहे, जो की पूर्ण फसलेला आहे अशा प्रकारे. आम्ही इथे आलोय आणि हे सफारी आहे ती बंद झाली आहे आणि आता आम्ही गार्डन शोधत भटकतोय. अजून पण सापडलेलं नाही. लोक येतात, आम्ही जातो. नाही, पण आज लेट कोणामुळे झाला ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते. लेट म्हणजे काय बघा, ते जे माणसं असतात ती काहीच कामाची नसतात लाईफमध्ये. तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण आमच्या दोघींचा ऑफिसमध्ये हा प्लॅन झाला. आम्ही 2 वाजता सुटलो. जर ह्या लोकांनी आमचं सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या असत्या तर आम्ही इथे 3 वाजेपर्यंत 3:30 पर्यंत जास्तीत जास्त पोहोचलो असतो. गाईज आम्हाला इथे काही चालू नाही भेटलंय, तर आम्ही इथे तेवढं तरी करू आम्ही. तन्वी खूप मजा येते. 412 रुपये आम्ही ह्याच्यासाठी भरले. गाईज हे कुठल्या अँगलने लिंबू पाणी वाटतंय तुम्हाला सांग. मला वाटत असेल तर कमेंट करून. ग्रीन लिंबू पाणी. आणि हे ह्यांच्याकडे बॅग घेतल्या लोकांनी. या दोघांनी सोडावाला घेतलं आणि आम्ही दोघांनी साधं लिंबू पाणी घेतलेलं, पण हे ग्रीन कलरचं आहे. आम्हाला वाटतं आमच्यासोबत स्कॅम झालाय आणि जलजिरा दिलाय प्यायला फक्त. आणि आम्ही इथे
पाण्याच्या शेजारी तर आलोय. बघा तिथे लोक आम्हाला पोहताना दिसत आहेत, म्हणजे पाण्यामध्ये पोहताना म्हणजे जस्ट पाण्यामध्ये गेलेले दिसत आहेत. तर आम्ही पण आता तिथेच चाललोय. तुम्हाला ते आता आम्ही इथे पाण्यामध्ये आलोय, पण पाणी एकदम शॅलो आहे. काय एवढं पाणी नाहीये, कारण पाऊस नाही पडत आहे ना, म्हणून ते दोघं पाठीच राहिले आहेत. आणि कुठे चाललायस? अरे ऊपर जाऊंगा. हाय बोल माझ्या ब्लॉग मध्ये. एवढं बेकार आहे. काहीच आता आम्ही पूर्ण इकडे भिजलेलो आहे. इथे माझे दोस्त लोक सगळे भिजत बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. काय बोला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही लोक सर्व. तर आता आम्ही इथे भजलेलो तिथे आम्ही भिजलेलो आहे. आणि आता इथे पाठी सनसेट होणार आहे, तर आम्ही सनसेट बघूनच जाणार. माझ्या अंगावर पाणी होतं. ओके बाय. आता मी यांचे फोटो काढते, मग तुम्हाला भेटते. बाय. मस्त वाटतं रे शर्ट, पण लई छोटा वाटतो. तर आता किती वाजले? 6:45 वाजले. आता 6:45 वाजायला आल्यात आणि आम्ही आता इथून निघालो. आम्ही इथे खूप भिजलो, खूप म्हणजे खूप. इथे तुम्ही आम्हाला बघू शकता पूर्ण भिजलो. आणि आता आम्ही तसेच बाईकने जाणार आहे. पाऊस तर पडला नाही, पण आम्हाला पाण्यामध्ये भिजायला मिळालं. तर आता आम्हाला खूप थंडी वाजणार आहे. आणि आत्ता जेव्हा आम्ही निघायला लागलोय तेव्हा थोडा थोडा इथे पाऊस पडायला लागला. बघू आता पुढे पडतो की नाही ते. पण आम्हाला खूप मजा आली काही ना. तर मी तुला मजा आली. तुला तर भिजायचं पण नव्हतं, तर मी तरी एवढी भिजली बघा. पण मला जबरदस्ती भिजवलं गेलंय. पण तुला मजा आली आहे ना. खूप मजा आली. आता म्हणजे हॉस्पिटलला विचारते, तुला मजा आली का? तुला पण भिजायचं नव्हतं, पण तुला मजा आली का? हो मजा आली मला. जरा इथे बघून तुला असं काही प्रॉब्लेम आहे? हो मजा आली, जरा मी काम करत होतो म्हणून. तर आता आम्ही जातोय गाडीच्या इथे. गाडीच्या इथे काहीतरी एका गाडीचे 1-1.5 तासासाठी 50 रुपये असं आहे. तर आता आपण जाऊया गाडीच्या इथे, तिथे जाऊन तुम्हाला भेटते. आता मी इथे चालत जातोय.